जर तू आज नाही आला तर उद्यापासून तुझी पुण्यातली मी सगळी दुकानदारी बंद करून टाकेन. अहो पण मला दमदाटी करून इकडे तिकडे कोणाला सांगशील हा. ना, इकडे तिकडे कोणाला सांगशील पुण्यातली तुझी सगळी दुकानदारी उद्यापासून बंद. भाऊ तुम्ही पण आणि मी पण गरिबीतनच मोठं झालेलो हो. हा, मग शहाणा असशील तर ये ऑफिसला इकडे बंगल्यावर ये. अहो पण भाऊ मला दमदाटी करून मी गरीबच माणूस आहे. तुम्हालाही माहिती गरिबीतनं आपण दोघं पण मोठे झालेलो आहे. नाही मी झालं, माझा बाप सावकार होता पहिल्यापासून. तू ये लवकर. भाऊ तुम्ही असं बोलायचं म्हणल्यावर कसं हो. नाही मग कशाला मस्ती, कशाला तुला एवढी. मी काय मस्त तुला काय म्हणलो बंगल्यावर ये. हा बोलतो का की तुझ्यामुळे मोठा झाला म्हणून सावंत साहेब. अहो मोठा झाला नाही, ऐकलंच नाही तुम्ही. ऐका ना, ते काय म्हणले माहितीये का. हा. हा आता निलेश भाऊची पोरं तुला उचलणार हे कर. काही सांगू नको साहेबांचं मला. साहेबांचा माझा काही संबंध नाही. मी तुला बोलवलंय, तू ह्याच्यावर ये बंगल्यावर. अहो पण काय चुकलंय ते तरी सांगा ना मला. तू तिथे ये ना बंगल्यावर. मी तुला त्यावर सांगतो ना काय चुकलंय काय नाही. बंगल्यावर तर ये. फक्त मी तुला सांगेन अर्जंट सेल्फ मारायचा, पुण्याला निघून जायचं आणि पुण्यातच तुझा धंदा पाणी काय सांभाळायचा. तू परत इकडे दिसायचं नाही मला. नाही तर पुण्यातलं सगळं तुझं उद्यापासून बंद करून टाकीन. तू लवकर बंगल्यावर ये. अहो भाऊ काय तुम्ही असं बोलल्यावर कसं काय राहायचं जगायचं. मी आता समजा मी जर चुकीचं वागलो असतो ना तर 100% तुम्ही मला मारा हाना, त्याचा विषय नाहीये. मी आता इथं काय चुकलोय मला तुम्ही सांगा ना. मी तुला बोललो चुकीचा वागलाय तू. आता भाऊ तुम्ही म्हणताय की तू त्याला काय बोलला, त्यांना काय बोलला. मी त्यांना आहो तूच बोलला, मी त्यांना काहीच बोललो नाही. हा. मी तुला एवढंच म्हणलंय हा. दिनेश बंगल्यावर एक काम आहे. काय बोललो मी तुला अहो चुकीचं? पण भाऊ आता एवढा मोठा विषय झालाय, तुमचा फोन आल्यानंतर माणूस काय घाबरणार नाही का. नाही घाबरायचं कशाला. मग मोठ्या माणसाच्या नादी लागायचं नाही ना कोणाच्या. अहो पण चुकीचं काहीच केलं नाही ना. मी शेतकऱ्याचीच बाजू मांडतोय भाऊ. नाही तू नाही ना चुकीचं केलं तर हा. मग बंगल्यावर ये. साहेबाचा माझा काही संबंध नाही, काही विषय नाही. मी तुला आता पण तेच सांगतो. मी तुला बोलावलंय, तू यायचं होतं. साहेबांचा विषय तू काढला, सावंत साहेब. अहो पण आजचा विषय इतक्या दिवसात तुमचा माझा फोन झाला का. ही आजचा विषय झाल्यानंतरच तुम्ही मला कॉल केलाय ना भाऊ. चालतं, सांगतो मी उद्यापासून पुण्यात कशी करतो तू. भाऊ असं नसतंय भाऊ, आपण शेवटी नातेवाईक आहेत, लक्षात घ्या. हा. तुला सांगितलं तुला ये म्हणलं तर तू लागला पुढची. मी कशाला भाऊ तुम्हाला मी तुला एवढंच म्हणलं होतं दिनेश बंगल्यावर एक काम आहे म्हणून. शिव्या देऊन बोलताय भाऊ. काय मग आता काय मारून टाकणार आहेत का. काय उपाय अहो मारून टाकणार आहेत तर पडणार माझे. मी येतो तिथं थांब आलो. मी त्यांना काही बोललो नाहीये, तेच उलट अंगावरती धावून येत आहेत भाऊ.